मी आशिष रावण बावीसकर, राहणारी भुसावळ। कालच्या दिवशी काही नकली किन्नरांची आमची भांडण झाली, तर आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तर तक्रार दिल्यानंतर तिथंच पोलीस स्टेशनामध्ये मला मारहाणीची काही गुंड्यांनी धमकी दिली त्यांच्याच। अजून घरी येऊन माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांना तलवार, दंडे, पाईप, काही हॉकी अशी धमकी दिली। माझे सीसीटीव्ही पण फोडायचा प्रयत्न केलेला आहे। ते सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस प्रशासन आमचं चेक करावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा। जय हिंद, जय भारत। नमस्कार, माझं नाव राखी सूर्यवंशी। 1 वर्षापासून चालणारा हा नकली असलीचा मुद्दा अशफाक जाबीर बागवान, राकेश कालिब, चांद सरवर तडवी आणि मोना नावाची एक महिला, हे नकली किन्नरांचा अनेक महिला हे पूर्ण गट फिरवतात भुसावळमध्ये, वरंगाव, बोदवड, मुक्ताईनगर। माझे गुरुने त्यांना सांगितले की भाऊ तुम्ही नकली आहे, तुम्ही कशाला हे करतात। तर माझ्या गुरुला बार ते धमकवतात आणि धमकवल्यानंतर आमच्या किन्नर लोकांना खूप काफी 1 वर्षापासून त्रास होतोय नकली असलीचा। आम्ही काफी पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या गोष्टीची मांग केली, पण भुसावळ पोलीस स्टेशनला रात्री माझ्या मैत्रिणीच्या घरी घरावर हल्ला झालेला आहे, तरी सुद्धा पोलीसवाल्यांनी आमची तक्रार काही घेतलेली नाहीये। आणि दुसरी गोष्ट, अशफाक जाबीर बागवान हा नकली तृतीयपंथी असून नकली तृतीयपंथींची गँग चालवतो। ओरिजिनल किन्नरांचा पोट भरण्याचा व्यवसाय भिक्षा मागणे जे, अगर हा भिक्षा मागून चालला जातो तर नकली असली किन्नरांना कोणी भिक्षा देत नाही। म्हणून मी आज कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेले आहे की माझी मैत्रिणीच्या घरात जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्यावर पण पूर्ण चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा ह्या लोकांवर, सीसी कॅमेरेमध्ये आलेले आहे। आणि दुसरं, आम्रपाली चांद सरवर तडवी, स्वतःला आम्रपाली म्हणून घेणारा अशफाक बागवान, चांद सरवर तडवी, राकेश कालिब आणि घुले, हे 4 किन्नरांची तपासणी औद्योगिक पद्धतीने मेडिकल जांचणी व्हावी। अगर असं ना होईल 5 दिवसात तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणला बसू सारे किन्नरे।